डॉक्टर राजू प्रसाद, नमस्कार. राज्याची सध्या राजकीय परिस्थिती बघता गढूळ झालेलं राजकारण लक्षात येते. याच्यामध्ये विरोधक कमजोर असल्यानंतरही सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यावर वारंवार ते आक्षेप घेत असतात. याच्यामध्ये लाडली बहीण योजनेचे 2100 रुपये करायचे असो किंवा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा असो, या विषयावर तुमचं मत काय आहे? जे काही सरकारने जे जाहीर केलं होतं 1500 रुपये प्रति महिना लाडली बहिणीसाठी, तो तर सरकार देतच आहे. त्याच्यानंतर निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये 2100चा एक शब्द दिलेला होता. आजच्या परिस्थितीमध्ये सरकारकडून जे काही येत आहेत त्याच्यामध्ये सध्याचं आर्थिक परिस्थिती शासनाची बरोबर नसल्यामुळे हा जो काही वाढीव रक्कम आहे हे सध्या देता येणार नाही. पण भविष्यात ते वाढीव रक्कम देतील असं त्यांनी ते कबूल सुद्धा केलेलं आहे. शेकडो वर्ष जुना इतिहास उकरून काढत आहे आणि याच्यावरून औरंगजेबाच्या कबरवरून राज्यामध्ये वातावरण गढूळ झालेलं आहे. अशामध्ये धार्मिक दंगल होण्याची परिस्थिती आहे. आज गुढीपाडव्याचा त्योहार आहे, हिंदू नववर्ष आहे आज, आणि उद्या ईद ए मिलादुन्नबीचा त्योहार आहे मुस्लिम समाजाचा. या विषयावर तुम्ही कसं मत करता? हजारो वर्षापासून सर्व धर्माचे लोक एका ठिकाणी गुण्यागोविंदाने राहत आहेत. पण गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या धर्माचं, वेगवेगळ्या प्रकारचं जो काही एकमेकाचा जो द्वेष सुरू झालाय, जातीचा, धर्माचा, हा द्वेष काही आपल्या देशासाठी काही चांगली गोष्ट नाही आहे. सर्वांनीच जर बंधुभावानी, प्रेमभावानी जर मिळून मिसळून राहिलंय आणि आपण सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी जर सर्वांनी काम केलं तर ही जी भावना आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्या धर्माबद्दलची, ही भावना उफाळून येणार नाही. परंतु याच्यामध्ये काही जे काही असामाजिक तत्व असतात, काही गुंड प्रवृत्तीचे जे लोक असतात, ते लोक स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी म्हणून धर्मामध्ये, जातीमध्ये तेढ निर्माण करतायत. आणि याच्यावर आपल्याला जी काही साधू संतांनी जी काही शिकवण दिलेली आहे त्याच्यापूर्वी, या शिकवणीवर जाऊन ह्या समाजामध्ये होत असलेली तेढ कशी कमी करता येईल आणि पूर्वीचे दिवस आपल्याला कसं आणता येईल यावर आता मंथन होणं, विचार होणं खूप आवश्यक आहे. साहेब, आपल्या विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत जर बघायला गेलं तर वरोरा भद्रावती ही विधानसभा क्षेत्र हे आपलं समाजकार्य खूप आहे. आपण निवडणुकीला पण उभं राहणार, निवडणुकीसाठी पण प्रयत्न केला आणि आता तरी आपलं समाजकार्य चालूच आहे. तर आता समाजामध्ये कशा प्रकारचं आपलं म्हणजे समाजकार्य सध्या चालू आहे त्यासमोर? माझ्याकडे जे काही लोक येतात आहेत किंवा माझ्याकडे जो कार्यक्रम येतोय, पक्षाचा कार्यक्रम येतोय किंवा सरकारकडून जे काही कार्यक्रम आले, त्या कार्यक्रमासाठी मी जे काही आमच्या या भागातील जे आमचे लोक आहेत, शेतकरी लोक आहेत, मजूर लोक आहेत, त्यांना आम्ही व्हॉट्सअपद्वारे किंवा इतर फोन करून आम्ही त्यांना सूचना देत असतो. आणि त्या सूचनेवर त्यांना काही जर अडचण असेल, माझ्या ऑफिसमध्ये बरेचसे लोक येतात, त्यांना अडचणी असल्या तर माझ्या ऑफिसमधून ते पूर्ण करून घेतात. आजच्या परिस्थितीमध्ये आता समोर निवडणूक नाही आहे, पण निवडणूक नाही म्हणून आम्ही स्वस्थ बसलो नाही आहे. आमचं जे काही समाजसेवेचं काम आहे, लोकांचं जे काम आहे, गोरगरिबांचं काम आहे, ते आम्ही अविरत करत आहोत आणि करत संघटनाचं काम चालूच आहे. आपले जे आमदार साहेब तरुण जबाबदार नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे आपल्या विधानसभा क्षेत्राला, काय एक म्हणजे सुझाव किंवा असं काय एक सांगणार तुम्ही त्यांना, कशा प्रकारे प्रणाली आपण? आमच्या वरोरा भद्रावती विधानसभेचे जे आमदार आहेत अगदी तरुण आहेत, 28-29 वर्षाचं वय आहे. अजून त्यांना ऑफिसच्या वर्कचा आणि इतर याला त्यांचा प्रयत्न सुरू आहे, त्याच्यामध्ये कशा प्रकारचं मॅनेज करता येईल असं. आणि याच्यामध्ये आम्ही लोक त्यांच्या मागे आहोत. त्यांना जर काही अडचण असली तर आम्ही लोक आहोत. आमच्या मागे सुद्धा भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे नेते आहेत आणि या माध्यमातून आम्ही लोकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवायचा प्रयत्न करतो. जेवढं होते आहे तेवढं आम्ही आमदार साहेबाच्या मागे राहून आम्ही त्यांना पूर्ण मदत करणार आणि पूर्ण मदत करीत आहोत.